हा, कारलं कडुलिंबाचं झाड लावतोय मित्रांनो. तू कारलाय. नमस्कार. काय कुठे चाललोय आज? आज आम्ही जातोय ट्री प्लांटेशनला. मला असं वाटतं की आज आम्ही लवकर उठलोय आणि खूप कमी वेळा होता एवढा सकाळीच उठणं. कारण आज काहीतरी प्लॅन होता आणि आज आम्ही इथे कुठे जायचं, आपल्याला डोंगरात जायचंय का काय माहिती. ट्रेक आहे आता, बघूया कळवतो. झाडे लावा झाडे जगवा. आम्ही एकटेच नाही आहोत, आपण किती जण आहोत सगळे? 35 लोक आणि 160 झाड. खड्डे आपल्याला 9 खोदावे लागणार आहेत दोघात. तू खोदणार आहेस, मी फक्त झाड लावायला. 9 नाही, 9 पेक्षा जास्त. 9 हे 10 आणि आत 2-3 आहेत छोटे छोटे, ते पण लावूयात. एवढा ट्रेक चढायचा आहे. अरे 2च मिनिटं झालेत मॅगी. चला. एक्सक्यूज मी. माझं काय म्हणणं आहे, ही जी खडी चढाई आहे यात कॅमेरा नको काढूस. कॅमेरा राहील आणि तू जाशील खाली. मी सांगते वर जाऊन एकच मिनिट इकडे. काय सांगशील आज या ठिकाणी? आज या ठिकाणी मला सांगा असं वाटतं की जे लोक भरलेली पाण्याची बाटली वर आणतात पण खाली बॉटल खाली नेता येत नाही, म्हणजे रिकामी बॉटल खाली घेऊन जात नाही, इथेच टाकतात, त्यांच्यासाठी काय सांगतील? तुमच्या कार्याला आम्ही सलाम करू शकत नाही. नाही, तुमच्या कार्याला थोडेसे दांडके मारावे लागतील. चला. एक 20 मिनिटाचा ट्रेक झाल्यानंतर आम्ही विश्रांतीसाठी मध्यभागी आलोय डोंगराच्या. आणि खरं सांगायचं तर भात्या फुगणे म्हणजे काय आज मला कळत आहे. कारण खूप दिवस झाले आम्ही ट्रेक नाही केला. गेल्या वर्षी केला होता, आता या वर्षी पुन्हा आलोय आम्ही ट्रेकला. आणि आता आम्हाला जागा कळाली आहे, आता आम्ही दरवर्षी येऊ. येस, म्हणजे झाडं लावायची जागा कळाली असं की आपली झाडं. मी आपली जागा तर 20 मिनिटातच कळाली. आपली जागा तर खालीच होती. हो, आम्हाला वाटलेला पाऊस राहील तर ऊन आहे. चांगलंय पण हे बघा, हे लोक पटकन लावता येईल. क्या हुआ बाकी, क्या हुआ बाकी? आगे चुड़ैल का क्या हुआ? वहाँ पे वो जो घंटे बाबा क्या करने वाला है अभी? अभी वो पता लगाएगा और आग लगाएगा ताकि सब जगह मौत हो. पावसाळ्यात आता बाहेर आलोय आपण. कुठे कुठे? तिकडे लांब आहेत. आणि शाळा कुठे? आम्ही 20-25 मिनिटं तरी चालून आलोय आणि तिकडून पुन्हा एवढं डोंगर चढून वर याल. बापरे, किती किलोमीटर आहे पण ते? 1 तास लागतो. 1-1.5 तास. 1 तास? या गावाचं नाव काय? पाली कर्जत. पाली कर्जत. मस्त मस्त. चालतच जाता तुम्ही? चालत जाता ना? मग काय इथं विमान येईल काय? सावकाश जा. बाय, सावकाश जा. काय प्रश्न विचारतो ते पोरगे हसतायत. चालत जाता का म्हणे, इथं विमान येईल का घ्यायला? ते हसतायत तुला. तू माझ्यावर जोक मारला, तुला एकदम अभिमान वाटतोय का? इनबिल्ट टॅलेंट गोष्टी असतात, त्याला काय अभिमान आता. बापरे, तो बघ ना, तो बघ केवढा आहे तो, आणि कसल्या गोष्टी सांगत फिरतोय मस्त. हंटर बाबा. काय अजून काय? हंटर बाबा आहे का येऊ फलाना. मित्रांनो, जिथे आम्हाला झाडे लावायचे त्या जागी आम्ही पोहोचलोय आता. आणि तुम्हाला हे खड्डे दिसत असतील, त्यांनी अगोदरच खड्डे तयार करून ठेवलेत की जेणेकरून पटकन झाडं लावून व्हावीत. कारण कसं आहे, शेवटी मग दम ओसरला की माणसं फक्त एवढे छोटे खड्डे करतात, पण एकदम खोल खड्डे लागतात. ऍटलिस्ट 1-2 फुटाचे खड्डे लागतात. म्हणजे छोटे खड्डे केल्यानंतर झाडं लावल्यावर ते जगत नाहीत. त्यामुळे जरा 1-1.5 फुटी किंवा 2 फुटी खड्डे पाहिजेत. पण त्याने ऑलरेडी मुंबईच्या लोकांना सवय नाही म्हणून खणून ठेवलेत. आता जर का एक्स्ट्रा झाडं असतील तर आम्हाला खणावे लागतील. सावली शोधत असताना माझ्या लक्षात आलं की इथे एकच मोठं झाड आहे आणि सगळे एकाच झाडाच्या खाली.
बसलेत. त्यामुळे झाडं लावणं महत्वाचं आहे. हो. इथे प्रत्येक जण मेहनत करतोय आणि मीही मेहनत करायला जातो व्हिडिओ करण्यापेक्षा. काय बोला? म्हटलं मीही मेहनत करायला जातो व्हिडिओ करण्यापेक्षा. हो हो चल. काटेची गरज आहे का? हो असू दे ना, असू दे. सरळ जायला का? हो. कडुलिंबाचं झाड लावतो. कडुलिंबाचं आहे? तुला झाड नाही माहिती? हा. कारलं कडुलिंबाचं झाड लावतोय मित्रांनो. तू कारलाय? झाड पडलं. असू दे, मी उचलते. 160 झाड होती, सो 160 खड्ड्यांमध्ये आता झाडं लावलेली आहेत. मी काही झाडं घरी लावली होती, त्याला थोडे थोडे अंकुर फुटले होते, ते पण मी इथे लावून दिले. आंब्याची झाडं होती, सीताफळाची होती, सो ते पण जगतील. आपल्या नातवांना नातवांना फळं खायला मिळतील बरे. नातवांना नको मिळू देत, पण इथल्या गावकऱ्यांना पण मिळाले तरी भरपूर झालं. मला असं वाटतंय की इकडे बघिते प्रोफेशनली चांगली कामं करणारी लोक इथे आले, तर आपली सगळ्यांची जबाबदारी पण आहे की आपण कधीतरी, म्हणजे आता मी पहिल्यांदा आलोय म्हणून नाही, मी आधी पण केलंय म्हणा, पण आपण आपली जबाबदारी आहे की आपण एकदा तरी वर्षातून एकदा तरी झाड लावूयात. आणि पावसाळ्यात लावलं तर ते जगतं. अरे जुलै महिना म्हटला की झाडं लावायचा जोर वाढलाच पाहिजे. हे बघा, हे तुम्ही बघू शकतात, हे सगळे IT प्रोफेशनल्स, बँकिंग सेक्टर, चार्टर्ड अकाउंटंट्स आणि गावकऱ्यांच्या मदतीने प्रामुख्याने हे सगळं काम चाललेलं आहे. नाही बोल. काही HR पण आहेत, बोलायचं आहे का? त्यांचा नंबर घ्यायचा आहे का? नको नको. स्पेशीज अँड हॅबिटाइट्सचा असा एक काहीतरी पुरस्कार सोहळा होता. त्यात त्या एक मॅडम होत्या बघ पर्यावरणाच्या, त्यांच्याकडून मी एक वाक्य ऐकलं होतं, मला ते खूपच आवडलं आणि मी नेहमीच जपून ठेवेल, की ही जी पृथ्वी आहे किंवा निसर्ग आहे तो आपल्याला आपल्या बापदाद्यांकडून असं विरासत म्हणून नाही मिळालाय. आपल्याला ही पृथ्वी, हा निसर्ग पुढच्या पिढीकडून आपल्याला उधार मिळालाय आणि तो आहे तशा परिस्थितीत त्यांना परत देणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणून आजूबाजूला कचरा करणं किंवा झाडं तोडत राहणं चुकीचं आहे. जशी आहे आता पृथ्वी, तशीच त्याच स्वरूपात किंवा त्यापेक्षा बेटर पुढच्या पिढीला देता यावी याचा प्रयत्न करा. आवाज हा काढ ये बात तालिया गाव आलो. आता आलो जेवायला. काय काय आहे? छोले आणि बटाटे आणि हे सगळे असे मस्त पत्रावळ्यावरती जेवायला बसलेत. इतक्या मोठ्या लोकांमध्ये क्रिकेट खेळतोय बिचारा. तो बघ, तो बघ. तुला मजा वाटते का पाण्यात? पानी देख के खुश हो जाती हूँ. कहीं मैं गांडूळ तो नहीं? गांडूळ नाही, गांडूळ मातीच असतं, पाणी थोडी असतं. कहीं मैं भैंस तो नहीं? हा, नाही नाही नाही, बैस बैस. मित्रांनो, आमचा जो अवतार झालाय तो थोडासा सहन करून घ्या, कारण आम्ही कष्ट करून आलोय आणि आता छान येंडोपोक करत बसलोय. आता थोडा वेळ मजा मस्ती करून घरी जाऊया.
आणि गावकऱ्यांच्या मदतीनेच हे सगळं शक्य होतं. लहान लहान पोरं किती होती, खूप मजा आली त्यांच्यासोबत खेळायला. महेश नंतर किती वेळ क्रिकेटच खेळत बसला. असं तर असा होता आजचा हा वृक्षारोपणाचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा कमेंट्स मध्ये. आणि तुम्ही पण कुठे वृक्षारोपणला जाणार असाल सॅटर्डे संडे तर आम्हाला नक्की कळवा, आम्ही नक्की जॉईन करू तुम्हाला. थँक्यू.